अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तर बघा, उद्या आहे 15 एप्रिल आणि 15 एप्रिलला आहे आपल्या स्वामी महाराजांची पुण्यतिथी. तर स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त बऱ्याच लोकांनी पारायण ठेवलेलं होतं. कोणी केंद्रामध्ये केलं तर कोणी स्वतःच्या घरी केलेलं आहे, कोणी गुरुचरित्राचं केलेलं आहे तर कोणी स्वामीचरित्र सारामृताचं केलेलं आहे. पण आता गुरुचरित्राचं पारायण जर घरी केलं असेल तर त्याची सांगता कशी करायची आणि ती जे साहित्य वापरलं आहे गुरुचरित्र पारायण करताना आपण मांडणी केलेली आहे, त्या मांडणीतल्या साहित्याचं काय करायचं हे आपण पाहूया. हा 9 तारखेपासूनचा सप्ताह ज्यांनी पारायण केलं त्यांना समजलं पण नसेल की हा 7 दिवसाचा वेळ कसा गेला भुरकन ते. कारण की अखंड स्वामी नाम स्वामी जप चालू होतं, त्यामुळे घरातही कोणी कोणी केलं असेल पारायण तर त्यांनी पण घरामध्ये पण प्रत्येकाला असा अनुभव आला असेल की स्वामी आपल्या जवळपास आहेत. स्वामींचा म्हणजे कुठे ना कुठे भास झाला असणार आहे त्यांना हे पारायण करत असताना. तर आता मांडणीबद्दल माहिती. तर मांडणी कधी हलवायची वगैरे, तर तुमचं वाचन झालं, तुम्ही नैवेद्य वगैरे दाखवला ग्रंथाला, तर तुम्ही मांडणी हलवू शकता. तुम्ही स्वामींचा फोटो म्हणा किंवा मूर्ती म्हणा, कारण की आपल्याला स्वामी महाराजांना अभिषेक घालायचाच आहे मूर्तीला, त्यामुळे आपल्याला मूर्ती तर उचलावीच लागणार आहे. पण तुमचं पारायण पूर्ण वाचून घ्यायचं आहे, नैवेद्य दाखवायचं आहे, आरती करायची आहे आणि मग आपल्याला मूर्ती उचलून आपल्याला अभिषेक वगैरे करायचा आहे मूर्तीवरती. आणि फोटो जरी असेल तरी फोटो पण आपल्याला आरती वगैरे झाल्यानंतरच उचलायचा आहे, नैवेद्य दाखवल्यानंतरच. तुम्ही जर पूजेमध्ये कलश मांडणी केली असेल तर कलशावरचा नारळ बघा, तुम्ही तुमच्या आजूबाजूला जर मोकळी जागा असेल तर तुम्ही तिथे लावू शकता. म्हणजे घरामध्येच थोडंसं पाणी घ्यायचं आणि त्या पाण्यामध्ये 3 वेळेस नारळ आपण विसर्जित केला असं 3 वेळेस बुडवून काढायचा आणि नंतर तो मोकळ्या जागेमध्ये एखाद्या लावून द्या. याच्याप्रमाणे त्याचं विसर्जन होतं. नसेल तर तो तसं करणं तुम्हाला शक्य नसेल तर मग एखाद्या गरीब व्यक्तीला तुम्ही तो देऊ शकता. तुम्ही जे पूजेमध्ये फुलं वगैरे वापरलेले असतील ते तुम्ही निर्मल्यात टाकू शकता, म्हणजे कचऱ्यामध्ये नका टाकू. तुम्ही जर तुमच्याकडे काही झाडाची कुंड्या वगैरे असतील तर त्या कुंड्यामध्ये टाका किंवा आजूबाजूला काही मोकळी माती असेल तर त्या मातीमध्ये टाकून द्या. म्हणजे कोणाच्या पायदळी येऊ नये एवढी काळजी घ्यायची आहे. किंवा आपल्या मग गॅलरीत एखादी कुंडी असेल तर त्यामध्ये तुम्ही टाकू शकता ती फुलं. तर ते कलशाखालचे तांदूळ तुम्ही पक्ष्यांना टाकू शकता. आणि गुरुचरित्र ग्रंथ जो आहे तो आपल्याला व्यवस्थित ठेवायचा आहे, तो कधी उघडा ठेवायचा नाही. स्वच्छ कपड्यामध्ये आपल्याला गुंडाळून ठेवायचा असतो आणि ठेवताना वरती ओझं नाही ठेवायचं, म्हणजे एकावर एक ग्रंथ असे नाही ठेवायचे. गुरुचरित्र ग्रंथ हा खूप पवित्र ग्रंथ आहे, त्यामुळे तो सेपरेट ठेवला जातो. व्यवस्थित कपड्यामध्ये गुंडाळून त्याला सेपरेट ठेवून द्यायचा आहे. आणि नंतर पूजेमध्ये जर आपण फोटो मूर्ती वापरलेली आहे ते आपले रोजच्या जागेवर ठेवायचे आहे. आणि नैवेद्य जर दाखवायला तुम्हाला उशीर झाला तर तुम्ही 12पर्यंत 12ला सुद्धा नैवेद्य दाखवू शकता. कारण 12 ते 12:30 हे गुरुदेव दत्तांची भिक्षेची वेळ असते, त्यामुळे त्या वेळेत जर नैवेद्य दाखवला तरी पण चांगलं आहे. आणि तुम्ही जर केंद्रामध्ये पारायण केलं असेल तर तुम्ही जर तिकडंच पारायणाची सांगता होईल, प्रसाद पण तिकडंच खाणार असाल तरी सुद्धा तुम्ही घरी आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे. मग थोडासा तो गोड शिरा केला आणि नैवेद्य दाखवला तरी चालेल, पण घरच्या देवघरामध्ये आपल्याला त्या दिवशी नैवेद्य हा बनवायचा आहे, दाखवायचा आहे देवांना. आणि जर तुम्ही गुरुचरित्राचं पारायण केलं नसेल, तुम्हाला शक्य झालं नसेल, तर तुम्ही उद्याच्या दिवसामध्ये गुरुचरित्राचं 14वा आणि 18वा अध्याय हा पठण करायचा आहे. त्याचबरोबर संक्षिप्त गुरुचरित्र पण तुम्ही पठण करू शकता उद्या. तुमच्याकडे स्वामी महाराजांची मूर्ती असो किंवा दत्त महाराजांची मूर्ती असो, आपल्याला व्यवस्थित उद्या अभिषेक करायचा आहे, आरती करायची आहे आणि दिवसभरामध्ये सेवा करायच्या आहेत. आता जर गुरुचरित्र पारायण शक्य झालं नसेल आणि स्वामीचरित्र पारायण पण शक्य झालं नसेल तर 1 दिवसीय स्वामीचरित्र सारामृताचं पारायण आपल्याला उद्या करायचं आहे. उद्या प्रत्येकाला धावपळ असणार आहे, केंद्रामध्ये जायचं असणार आहे, नैवेद्य बनवायचं असणार आहे, पण तरीसुद्धा आपल्याला स्वामीचरित्र सारामृताचं 1 दिवसीय पारायण करायचं आहे. ते जास्तीत जास्त 1.5 तास लागतो नवीन असणाऱ्या व्यक्तींना, आणि जे रेग्युलर पठण करतात त्यांना 1 तासातच पठण होतं. आता तुमच्याकडे जरी दुसरा ग्रंथ असला तर तो थोडासा मोठा असला तर जास्त वेळ लागू शकतो, पण हा दिंडोरी प्रणीत आहे त्याला जास्तीत जास्त 1 तासात तो पूर्ण होतो. त्यामुळे ज्यांना आजपर्यंत काही करणे शक्य झालं नाहीये त्यांनी उद्या हा आवर्जून 1 दिवसीय पारायण करायचं आहे आणि एका बैठकीतच करायचं आहे. शक्यतो एका बैठकीतच करणं महत्त्वाचं आहे. गुरुचरित्र ग्रंथाला जसे नियम आहेत तसे स्वामीचरित्र सारामृताला नियम नाही आहेत. त्यामुळे तुम्ही दिवसभरामध्ये कधीही पठण करा जर तुम्हाला वेळ नसेल सकाळचा तर, किंवा तुम्ही संध्याकाळी पण पठण करू शकता. संध्याकाळी जरी स्वामींची सेवा केली तर ती लवकर स्वामींपर्यंत पोहोचते. आणि जे स्वामी भक्त आहेत ते उद्या आवर्जून सेवा करणारच आहे, त्यांना सांगण्याची गरज नाही आहे. पण जर कोणाला खरंच वेळ नसेल,
खूपच अडचण असेल तर त्यांनी ज्या ठिकाणी आहेत तिथे दिवसभर नामस्मरण करा. जे तुमचं काम चालू आहे त्यामध्ये श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा, त्यातही काही अडचण नाही. पण तुम्हाला थोडा तरी वेळ असेल उद्या तर आवर्जून स्वतःच्या घरी एक दिवसे पारायण हे करा. कारण जेव्हा आपण स्वतःच्या घरी पारायण करतो तेव्हा बघा घरामध्ये पण एक प्रकारची प्रसन्नता असते आणि आपल्या पण मनाला शांतता लाभते की आपण पारायण केल्यानंतर आपलं मन बघा सारखं चलबिचल चलबिचल होत असतं, ते स्थिर होतं, प्रसन्नता वाटते, मन शांत होतं. स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथामुळे आपलं मन एकाग्र व्हायला मदत होते. त्यामुळे तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही उद्यापासून नित्यसेवेला सुरुवात करू शकता. नित्यसेवा म्हणजे रोज 3-3 अध्याय पठण करणं असतं स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथामधले. आणि स्वामी समर्थ मंत्राची एक माळ करायची असते आपल्याला, तारक मंत्र एकदा म्हणायचा असतो. एवढी सेवा जर तुम्हाला शक्य असेल तर उद्यापासून तुम्ही तशी सुरू करू शकता. नसेल तर तुम्ही एक अध्याय तरी पठण करू शकता. एक अध्याय करायला 2 मिनटं 3 मिनटं एवढाच वेळ लागू शकतो. तुम्हाला ते पण शक्य नसेल रोजच्या रोज 3 अध्याय पठण करणं, 1 अध्याय पठण करणं, तर तुम्ही रोज एक जपमाळ करू शकता स्वामी समर्थ मंत्राची. तर एक माळ व्हायला पण 1 मिनटं 2 मिनटं एवढाच वेळ लागू शकतो. जे लोक स्वामी सेवेत नवीन आहेत त्यांच्यासाठी सांगत आहे की जर तुम्हाला काही करण्याची इच्छा असेल आणि तुम्हाला तेवढा वेळ नसेल किंवा माहितीही नसेल तर उद्यापासून तुम्ही स्वामींसमोर एक माळ जप करू शकता. स्वामी समर्थ मंत्राची एक माळ तुम्ही उद्यापासून सुरू केलीत तर ती रोज एक माळ जप करायचा आहे आपल्याला. नंतर तुम्ही सेवा वाढवू शकता. मग नंतर रोज तुम्ही 3-3 अध्याय पठण करू शकता किंवा एकही अध्याय पठण केला तरी चालेल वेळ नसेल तरी. पण काहीच न करण्यापेक्षा काहीतरी सेवा करताय हे पण महत्त्वाचं आहे. आणि उद्याचा दिवसभर आपल्याला संपूर्ण दिवस स्वामी जप करायचा आहे. जिथे आपण काम करतो, सेवा तर झाल्यानंतर दिवसभर आपण इतर कामं करणार, पण ते कामं करत असताना पण आपल्याला श्री स्वामी समर्थ हा मंत्र आपल्या मनामध्ये जपायचा आहे. कारण स्वामी पुण्यतिथी आपल्याला अशा प्रकारे साजरी करायची आहे की जास्तीत जास्त सेवा करायची आहे स्वामींची. चला तर मग व्हिडिओत सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.